खरं म्हणजे आज अतिशय महत्त्वाचे करारनामे झालेले आहेत। ग्रीन हायड्रोजनमध्ये सात कंपन्यांनी त्याच्यामध्ये MOU साईन केले। 2,76,000 कोटींचे गुंतवणूक येईल आणि त्याच्यामध्ये जवळपास 60,000च्या पेक्षा जास्ती लोकांना रोजगार मिळेल। आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ग्रीन हायड्रोजन प्रमोट करणारं। आताच्या ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये ग्रीन हायड्रोजन जे आपला प्रोजेक्ट आहे त्यामुळे खूप मोठी मदत होईल। ही पॉलिसी जी आहे ग्रीन हायड्रोजनची ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्याला उपयुक्त ठरेल। आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं देखील विजन आणि फोकस आहे की ग्रीन हायड्रोजनला प्राथमिकता द्यावी, प्राधान्य द्यावं। आणि त्याप्रमाणे आज 7 कंपन्यांचे MOU झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील सातत्याने यांच्या संदर्भामध्ये बैठका घेतल्या होत्या आणि आज अखेर त्यांच्यावर MOU साईन झालेले आहेत। लवकरच त्याची अंमलबजावणी होईल आणि 60-70 हजार रोजगार निर्मिती होईल, तरुणांना काम मिळेल। आणि त्याचबरोबर स्टीलमध्ये आर्सेलर मित्तल आणि निप्पॉन या 2 कंपन्यांनी 40,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 20,000पेक्षा जास्ती रोजगार उपलब्ध होतील। आर्सेलर मित्तल हे मला दावोसमध्ये त्यांची माझी बैठक झाली होती आणि चर्चा झाली होती की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करण्याचं त्यांनी मान्य केलं होतं आणि त्याप्रमाणे आज आर्सेलर मित्तल आणि निप्पॉन या दोन्ही कंपन्यांच्याबरोबर MOU साईन झाले। 40,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही मोठी अचीवमेंट आहे आणि 20,000पेक्षा जास्तीचे रोजगार हे देखील आपल्या राज्यासाठी, राज्याच्या विकासासाठी फार महत्त्वाचं आहे। दावोसमध्ये देखील आपण पाहिलं की 3,53,000 कोटी रुपयांचे MOU साईन झाले। आज हे महाराष्ट्र राज्य जे आहे हे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीसाठी पोटेन्शियल आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे आणि एक वातावरण चांगलं असल्यामुळे आणि आपल्या ज्या काही पॉलिसीज आहेत, जसं आपण ग्रीन हायड्रोजनला अतिशय चांगली पॉलिसी, सुलभ पॉलिसी, एक आपल्याकडे गुंतवणूकदार यायला पाहिजे यासाठी मोठ्या सवलती, सबसिडीज आपण ज्या देतो आहे त्याच्यामुळे किंबहुना सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, तात्काळ सगळ्या परवानगी असतील, हे धोरण जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण अवलंबलेलं आहे राज्याने, त्यामुळे जगभरातले उद्योजक आपल्या महाराष्ट्राकडे आकृष्ट होत आहेत आणि एक महाराष्ट्र राज्य आज इन्व्हेस्टमेंटसाठी एक आकर्षण जगभरातल्या लोकांचं ठरतं आहे। ही आपल्यासाठी चांगली बाब आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार देखील आपल्याला पाठबळ देते। आदरणीय मोदी साहेबांचं देखील या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट आहे आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य एक विचाराचे सरकार असले की या ठिकाणी कुठल्याही अडचणी येत नाही आणि म्हणून उद्योजक देखील निश्चिंतपणे आपले गुंतवणूक करतात। त्याप्रमाणे आज मोठ्या गुंतवणुकी झाल्या। गुंतवणूक येत असताना मात्र महाराष्ट्रातलं जातीपातीचं राजकारण अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये। एकीकडे नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, ह्या सगळ्या गोष्टी हिंदी में जानना चाहेंगे। इन्वेस्टमेंट के बारे में महाराष्ट्र में लीड लिया ग्रीन है कुठला मेळावा, महारोजगार मेळावा ठाण्यामध्ये आयोजित करणार आहे। कशा प्रकारे हा तरुणांना दिलासा असतो? ग्रीन हाइड्रोजन पॉलिसी आज यहाँ पर जो MOU साइन हुए हैं 7 कंपनियों के साथ, ये बहुत बड़ी अचीवमेंट है और हमारा राज्य जो है ये पहला राज्य है ग्रीन हाइड्रोजन को प्रमोट करने वाला। इसमें 2,76,000 करोड़ रुपए की लागत इन्वेस्टमेंट लोग कर रहे हैं। 7 बड़ी कंपनियां इसमें काम कर रही है और निश्चित रूप से ये ग्रीन हाइड्रोजन पॉलिसी देश में सबसे लिबरल पॉलिसी है, एकदम फ्लेक्सिबल पॉलिसी है।
जैसे निवेश करने के लिए, इन्वेस्ट करने के लिए लोग आएंगे। और हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का भी यही एक विजन है, एक फोकस है कि ग्रीन हाइड्रोजन को प्रमोट करें। और ये बहुत बड़ा आज MOU हुआ है और उसमें से 60 से 70 हज़ार लोगों को रोज़गार मिलेगा। और इसलिए राज्य सरकार का एक बहुत बड़ा ये कदम है। हमारे डिप्टी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी, इन्होंने भी कई बैठक इसमें इनके साथ ली हुई थी और आज आखिर 7 कंपनियों ने MOU साइन किए। ये बहुत बड़ा काम है हमारे सरकार के लिए, राज्य के लिए। और ArcelorMittal और निप्पॉन, ये दोनों ने स्टील इंडस्ट्री में लगभग 40,000 करोड़ के इन्वेस्टमेंट के आज MOU साइन किए। 20,000 से ज़्यादा लोगों को नौकरियां उपलब्ध होगी। ये राज्य जो है इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट है हमारा। और हमारी पॉलिसीज़ जो है, पॉलिसीज़ के वजह से यहाँ पर लोग आना चाहते हैं। दावोस में भी जब मैं गया था तो 3,53,000 करोड़ के इन्वेस्टमेंट हुए थे, ये MOU हुए थे। और उसमें ArcelorMittal जी ने कहा था कि हम यहाँ पर आके निवेश करेंगे, वैसे उन्होंने आज किया है। निश्चित रूप से पूरी दुनिया भर में से राज्य के जो इन्वेस्टर हैं राज्य में आना चाहते और यहाँ पर का इंडस्ट्री के लिए पोटेंशियल अच्छा है, या कनेक्टिविटी अच्छी है, स्किल्ड मैन पावर भी है, ज़मीन भी है और पॉलिसी भी अच्छी है। और इसलिए अभी ये इंडस्ट्री के लिए फेवरेट डेस्टिनेशन ये महाराष्ट्र स्टेट बन रहा है। ये हमारे लिए बहुत बड़ी बात है। और केंद्र सरकार की भी मदद हमें, आदरणीय मोदी जी भी, आदरणीय प्रधानमंत्री जी हमें इस डेवलपमेंट के लिए सपोर्ट कर रहे हैं। और इसीलिए ये MOU साइन हुए। निश्चित रूप से इसमें इम्प्लीमेंटेशन का परसेंट बहुत ज़्यादा होगा। और आज के इसलिए मैं जिन्होंने इन्वेस्ट किया है उनका स्वागत करता हूँ। उनको राज्य में सभी तरह की मदद होगी, सिंगल विंडो क्लियरेंस होगा, सभी तरह की सहूलियतें जो है वो मिलेगी, सब्सिडी मिलेगी, ताकि राज्य के युवाओं को रोजगार मिले। महारोजगार मेळावा ठाण्यामध्ये आज बैठक महारोजगारच्या नंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।